साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर काळाने अचानक क्रूर झडप घातली। एका क्षणातच उत्सवाचे रूपांतर एका महाभयंकर शोकात झाले। मुंबई अहमदाबाद या अत्यंत गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्गावर काल एक भीषण अपघात झाला असून यात तब्बल 12 निष्पाप जीवांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। पाहुयात नक्की घडलंय काय या दिवशी। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे डहाणू तालुक्यातील धानिवरी परिसरामध्ये। मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व नागरिक एका साखरपुड्याच्या कार्यक्रमाला निघाले होते। त्यांच्या या प्रवासासाठी एका मालवाहू आयशर ट्रकचा वापर करण्यात आला होता। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच तब्बल 100 हून अधिक वराडी कोंबून प्रवास करत होते। प्रवासाची लगबग आणि आनंदाचे वातावरण असतानाच धानिवरी गावाजवळ काळाने त्यांच्यावर झडप घातली। समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका महाकाय कंटेनरने या आयशर ट्रकला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भयंकर होती की दोन्ही जड वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट महामार्गावरच उलटली। अपघात होताच घटनास्थळावर एकच हाहाकार उडाला। वाहनांच्या जड पत्र्याखाली अनेक जण दबले गेले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींच्या आणि विशेषतः महिला व बालकांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला। अपघाताचे गांभीर्य ओळखून आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी देवदूतासारखी धाव घेतली। क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी वाहनाखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि वैद्यकीय पथके रुग्णवाहिकांसह तातडीने दाखल झाली आणि युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू झाले। दरम्यान रस्ता बंद झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या दुर्घटनेतील सर्व जखमींना उपचारासाठी तातडीनं डहाणू जवळील कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या अपघातात 25 हून अधिक वराडी गंभीररित्या जखमी झाले आहेत। वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक रुग्णांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। त्यामुळे मृतांचा आकडा 12 वरून आणखी वाढण्याची मोठी भीती व्यक्त केली जाते। संपूर्ण पालघर जिल्ह्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून पुढील तपास सुरू आहे। पण नियम मोडण्याच्या प्रवृत्तीमुळे निष्पापांचे बळी जाणं कधी थांबणार हाच खरा सवाल आहे।